बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। सिंदी शहरात सुसाट वाहन चालकांचा धुमाकूळ, 7 वर्षीय बालक गंभीर जखमी, नागरिकांचे पोलिसांना निवेदन। सिंदी शहरात सुसाट वेगाने दुचाकी व चारचाकी वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः अल्पवयीन वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। 2 एप्रिल रोजी बालभीम व्यायाम शाळेजवळ 7 वर्षीय तुषार निलेश पाटील हा शाळेतून घरी परतत असताना सुसाट वेगातील दुचाकीने धडक दिली। या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। वाढते अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा लागू करावी, अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी सिंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निस्वादे यांना निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी नगरसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी गट्टू कुरेशी, सिंदी रेल्वे। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।